तर आपण दिल्लीत आलेला आहात, काय विषय आहे आणि काय मांडणी करायची आहे? काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की जो निकाल सुप्रीम कोर्टाचे खानविलकर साहेबांच्या बेंचने दिलेला आहे की आता ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत आहेत त्याच्यामध्ये 27% ओबीसी जे आरक्षण झालेलं आहे तिथे निवडणूक घेऊ नये, स्टे करावी आणि बाकीच्या 73 ठिकाणी त्या निवडणुका घ्याव्यात. साधारणपणे काल मंत्रिमंडळात अशी चर्चा झाली की एकतर निवडणुका सगळ्या घ्या किंवा मग सगळ्या स्टे करा, थांबवा. आता त्याच्या पाठीमागे वेगवेगळी कारणं सुद्धा आपण देतो. आणि मग मी स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल, समीर भुजबळ आम्ही सगळे मुकुल रोडगी साहेबांना भेटलो, अर्धा पाऊण तास चर्चा केली आणि राज्यातर्फे, महाराष्ट्र राज्यातर्फे ते स्वतः या केसमध्ये दाखल होत आहेत, ॲपियर होत आहेत, स्वतः ती केस ते मांडत आहेत. आणि त्याच्यामध्ये सांगणं हेच आहे की तुमच्या ह्या मागच्या मार्च महिन्यामधला जो निकाल तुम्ही दिला खानविलकर साहेबांनी की ट्रिपल टेस्ट शिवाय ओबीसीना आरक्षण नाही, तर म्हटलं यूपी आहे, MP आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात अनेक ठिकाणी इतर राज्यांमध्ये ह्या निवडणुका झाल्या किंवा होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये हा ट्रिपल टेस्टचा कुठेही प्रश्न काही उद्भवलेला नाही. असा अध्यादेश काढून त्यांच्या निवडणुका झाल्या आणि राज्याची आमची मात्र निवडणूक जी आहे ती थांबली. हे काही बरोबर होणार नाही, नंबर 1. नंबर 2, तुमच्याच कोर्टामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून आमची आणखीन एक केस चालू आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो आहोत तुम्हाला की एम्पिरिकल डाटा जर हवा आहे तर या करोनामुळे भारत सरकारची दशवार्षिक गणनासुद्धा अजून सुरू होत नाही आहे. तर आमचं कामसुद्धा अशाच प्रकारे जे आहे अडतंय करोनामुळे. पण भारत सरकारकडे असलेला जो एम्पिरिकल डाटा आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा अशा आदेश तुम्ही भारत सरकारला द्या, अशी तुमच्यासमोरच आमची गेल्या 3 महिन्यापासून केस आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की एक तर सगळ्या निवडणुका होऊन जाऊ द्या आणि एम्पिरिकल डाटा जो आहे हा आम्ही तुमच्याकडे काही महिन्यामध्ये जो आहे सादर करतो, किंवा सगळ्याच्या सगळ्या निवडणुका थांबवा. आम्ही डाटा गोळा सगळा झाला, सगळी माहिती एम्पिरिकल तुमच्या समोर येऊ, मग त्या इलेक्शन्स घेऊ. पण असं पिसमिलमध्ये निवडणूक घेता येणार नाही. म्हणजे आता 73% निवडणुका घ्या, मग 27% निवडणुका घ्या. 73% निवडणुकीचा परिणाम 27% होतो. आणि म्हणून मागचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की जनरल इलेक्शन्स या पिसमिलमध्ये होत्या कामा नये, ते एकत्रित झाला पाहिजे. तो एक भाग आहे. आणि शेवटी सरकारनं काही जरी केलं आहे, बरोबर आहे की चूक आहे, भारत सरकार का राज्य सरकार हा भाग वेगळा आहे. पण 54% ओबीसींचं प्रतिनिधित्व नाकारलं जात आहे, त्या ओबीसींचा काय दोष आहे? त्यासाठी जो आहे पूर्ण विचार आपण करून जे आहे आम्हाला पूर्ण इलेक्शन घ्या किंवा पूर्ण थांबवा. त्यानंतर आम्ही DMKचे खासदार आणि काउन्सिल विल्सन यांच्याकडे पण मी
प्रफुल्ल पटेलजी आणि समीर भुजबळ आम्ही सगळे गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही ओबीसी कम्युनिटीतर्फे उभे राहा, की हे काही जरी असलं तरी ओबीसी जनतेचा याच्यामध्ये काय दोष आहे. ही शिक्षा ओबीसी जनतेला देणं हे बरोबर होणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये मार्ग काढा. आम्ही कोणाला दोष देण्याचा मुद्दा नाही आहे, परंतु आणि ती जी ते जे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये महात्मा फुले समता परिषदेतर्फे ते आपली बाजू मांडतील की ओबीसीवर अन्याय होत आहे, तो अन्याय होऊ देऊ नका. त्यानंतर आज 5 वाजता पुन्हा आम्ही कपिल सिब्बल साहेबांना भेटतो आहोत आणि गोंदियामध्ये ज्यांनी ओबीसीचा फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी दाखल केलेली आहे, त्यांच्याकडून कपिल सिब्बल उभे राहतील आणि सांगतील मी तर फॉर्म भरलेला आहे, माझ्यावर कशाला अन्याय तुम्ही करता. निवडणूक सुरू झाली, फॉर्म भरला आणि आता फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा निघून गेली, तर माझ्यावर अन्याय होतो आहे. ती बाजू कपिल सिब्बल मांडतील. नंतर नागटे साहेबसुद्धा त्याच्यामध्ये या सगळ्या बाजूनी उभे राहतील. तर अशा प्रकारचे आणि ॲफिडेव्हिट जे आहे महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा ॲफिडेव्हिट येतं आहे आणि त्यांचं त्या ॲफिडेव्हिटमध्ये ते म्हणत आहेत प्रतिज्ञापत्रात की आम्ही काढलेला अध्यादेश हा योग्य आहे, बरोबर आहे, तो चुकीचा नाही आणि त्यानुसार सगळ्या निवडणुका आम्हाला घ्यायला परवानगी द्या किंवा सगळं पुढे ढकला. ते सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ॲफिडेव्हिट मांडतील आणि ते सादर करतील मुकुल रोडगे आहे. आता ही 13 तारखेला ही पुन्हा ही केस आहे. 13 तारखेला 2 केसेस आहेत. पहिली केस जी आम्ही 3 महिन्यापासून लढतो आहोत की भारत सरकारला सांगा एम्पिरिकल डाटा द्या, ती पण केस त्याच दिवशी आहे 13 तारखेला त्याच कोर्टामध्ये आहे. आणि हे 27% आरक्षणची निवडणूक जी थांबवली आहे ती केससुद्धा खानविलकर साहेबांच्याच कोर्टामध्ये 13 तारखेला आहे. तर त्या दृष्टीने जे आहे आमचे प्रयत्न दिल्लीतील सर्व जे विधिज्ञ आहे जास्तीत जास्त नावाजलेले त्यांना भेटून आम्ही त्यांच्याकडून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. निवडणुकीचा पेच निर्माण झाला म्हणून तुम्ही परत एकदा कोर्टामध्ये आलेला आहात, पण कोर्टाच्या निकालामधलं एक वाक्य होतं की तुमची राजकीय मजबुरी जी आहे तर ती कारण ठरू शकत नाही अध्यादेश काढण्यासाठी. तर आता म्हणजे कोर्टाचं म्हणणं आहे की तुम्ही 3 लेवल टेस्ट जी आहे तिचं पालन केलं नाही, तर त्याच्या संदर्भात परत हे होऊ शकतं. असं आहे की या 3 टेस्टमधली पहिली टेस्ट होती की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबना त्यांच्या प्रमाणामध्ये जागा द्या, ते आपण मान्य केल्या. दुसरी टेस्ट होती 50% वरती जायचं नाही, तेही आम्ही मान्य केली. तिसरी टेस्ट होती की आयोग निर्माण करून एम्पिरिकल डाटा जमा करा, तो आयोग आम्ही नेमलेला आहे आणि आता डाटा गोळा करण्याचं काम जे आहे ते पण सुरू होईल, परंतु करोनामुळे जरा थोडीशी अडचण आहे, पण त्याच्यातून मार्ग काढू. तर असं नाही की आम्ही ज्या त्यांच्या ट्रिपल टेस्टमधलं काहीच सगळं अमान्य केलं आणि असंच पुढे गेलो असं नाही आहे. आम्ही पहिल्या 2 पूर्ण मान्य केल्या, तिसरीला जे आहे आम्ही आयोग नेमून कामाला सुरुवात केलेली आहे. आणि प्रश्न असा आहे की पिसमिलमध्ये निवडणुका घेता येणार नाही. दुसरा प्रश्न की 54% ओबीसी जनतेची काय चुकी आहे त्याच्यामध्ये. तर काय कुठे मागं पुढं काही झालं असेल तर त्या जनतेवर अन्याय होतोय, ज्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही कुठच्याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, त्यांची चूक काय आहे. तर असे विविध प्रश्न जे आहेत विधिज्ञांतर्फे त्यांच्यासमोर मांडले जातील आणि आम्हाला त्या ट्रिपल टेस्ट पण करायचं आहे. परंतु थोडासा वेळ लागतो आहे. या कोरोना किंवा हे मायक्रॉन अमुक लोक घाबरत आहेत. हा सगळा भाग आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की थोडा ह्या निवडणुका होऊन जाऊ द्या, आम्ही एम्पिरिकल डाटा देतो किंवा सगळ्यात थांबवा, एम्पिरिकल डाटा गोळा करतो तुम्हाला. भुजबळ साहेब, सोपा मार्ग तुम्हाला काय वाटतो आहे की निवडणुका थांबवण्यात याव्यात की निवडणुका घेण्यात याव्यात?
ज्या पेचामध्ये असं आहे, सर्व विरोधी पक्षासहित सगळ्यांची मागणी अशी आहे की जर 27% ओबीसीच्या निवडणुका होणार नसतील तर सगळ्या निवडणुका थांबवण्यात याव्या. हा मार्ग आहे, तो विरोधी पक्षातर्फे सुद्धा वारंवार त्याची मागणी होते. मंत्रिमंडळात सुद्धा मागणी झाली. हा एक. आणि थांबवायचा नसेल तर सगळ्याच निवडणुका होऊन जाऊ द्या, आम्हाला 8-10 महिन्याची 6 महिन्याची काहीतरी मुदत द्या, आम्ही तो एम्पिरिकल डाटा गोळा करून तुम्हाला देऊ. नाही, गेल्या 3 महिन्यापासून सुप्रीम कोर्टाने आपण जी मागणी करताय की एप्रिल डाटा द्या, तो डाटा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्ट देत नाही. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात की राज्य सरकारची जबाबदारी केंद्रावर ढकलल्या जाते. ही केंद्राची जबाबदारी नाही आहे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. जनगणना हा मुळातच केंद्र सरकारचा विषय आहे, राज्य सरकारचा नाही. पण तुम्ही म्हणताय की बाबा ते गोळा करा एम्पिरिकल डाटा, तर आयोगातर्फे तो गोळा करू, पण तुमच्याकडे आहे तो द्या. आता ते म्हणतात की आमचा जो आहे तो सदोष आहे, सदोष द्या ना, आम्ही बघू ना त्यातले दोष काय असतील ते दूर करून मांडू ना. शेवटी तो डाटा गोळा करण्यात आला, आमच्या मागणीनुसारच डाटा गोळा केला. समीर भुजबळांची जी आहे मागणी होती, खासदार म्हणून ते होते त्यावेळेला लोकसभेत, आणि मग खासदार मुंडे पवार साहेब सगळ्यांनी सपोर्ट केला होता 100 खासदारांनी, आणि त्याच्यानुसार जी आहे ही माहिती गोळा करण्यात आली होती, जी 2016मध्ये ती माहिती गोळा करण्यात आली आणि भारत सरकारला सादर केली त्या आयोगाने. आता ते म्हणजे ती माहिती गोळा करण्याचं काम ग्रामविकास खाते, अर्बन डेव्हलपमेंट, नगरविकास यांच्या माध्यमातून केली होती. ती माहिती जी आहे ती भारत सरकारकडे आहे. ती माहिती आल्यानंतर कैलासवासी जेटली साहेब यांनी वर्तमानपत्रात जाहीर केलं होतं मीडियामध्ये की ओबीसींची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्यांना घरदारं, त्यांचे आरोग्य, शिक्षण, महिलांना करावी लागणारी अतिकष्टाची कामं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत त्याच्यात. पण त्यांनी त्याची टक्केवारी जी आहे ती मात्र दिली नाही. आमचं म्हणणं असं आहे की पनघडिया समिती जी आहे ती नेमली त्यांनी की त्याच्यातले दोष दूर करण्यासाठी ताबडतोब. पण 5 वर्ष त्या समितीमध्ये सदस्यच नेमले नाहीत, त्यांनी राजीनामा देऊन टाकला. सदस्य नेमायचे होते, असे दुरुस्त करायचे होते. असंही जनगणनेमध्ये 10% जर काही चुका असेल तर त्या चुका दुरुस्त करून तो मान्य केला जाते. तर मग याच्यामध्ये सुद्धा एका ठिकाणी असं उत्तर दिलं की उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी होत्या त्या दुरुस्त्या करण्यात आल्या, आता 1.5-2% राहिले असतील. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही या उज्ज्वला योजनेसाठी, दुसऱ्या योजनेसाठी तोच डाटा वापरतात, तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी डाटा तोच वापरता. पण निवडणुकीसाठी किंवा राज्यानं जो मागितला तो द्या ना, तो वापरायचा की नाही आम्ही ठरवू. शेवटी आम्ही मागितला होता ना, तुम्हाला सांगितलं होतं गोळा करा म्हणून तुम्ही तुमच्याकडे ठेवायचं, आम्हाला नाही सगळ्या राज्यांना द्या. सर, काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की हा डेटा सदोष आहे आणि सदोष डेटा दिला तर पुन्हा नाही, ऐका ना सर, पुन्हा सदोष डेटा दिल्याचा आरोप आमच्यावर केंद्रावर, त्यामुळे राज्यांनीच हे काम करा. मग तो डाटा जो आहे तो इतर योजनांसाठी का वापरता तुम्ही? उज्ज्वलासाठी का वापरता? लोक गरिबांना घरं देण्यासाठी का त्यावेळेला का वापरता? सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वापरता. आणि इथेच मात्र तुम्हाला द्यायला काय अडचण आहे? द्या ना तुम्ही, सदोष द्या आम्हाला, आम्ही तो दुरुस्त करू, काय करायचं असेल तर करता येईल आम्हाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच म्हणतायत की मागील वेळेस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यामध्ये सूचना दिल्या आणि त्यामध्ये ठरलं की एम्पिरिकल डेटा गोळा करणं राज्य सरकारच्या मार्फत. मग हे का पूर्ण केलं नाही? चालू आहे ना काम, असं काय म्हणजे त्यांनी सांगितलं आयोग नेमला. पण मला सांगा की करोनाचा हा काळ सगळा आहे आणि आता होम मायक्रोन, आम्ही सुद्धा जे आहे कोणाला भेटायला घाबरतो आहोत, कारण करोनामुळे काय अडचण निर्माण होईल काही नाही. आणि अशा वेळेला हे सगळं जे आहे जनतेमध्ये जाऊन ही माहिती गोळा करणं, याला काहीतरी बरं. भारत सरकारची जनगणना ती 2021 पासून सुरू होते ना, सुरू झाली का भारत सरकारची जनगणना? दशवार्षिक जनगणना कायद्यानंच आहे ना ती.
का नाही सुरू केली? कारण कोरोनामुळे यंत्रणा जे आहेत काम करू शकणार नाही. मग तुम्हाला जर ते आहे तर आम्हाला सुद्धा ती अडचण आहेच नाही. पण भुजबळ साहेब, हे प्रश्न मग सुप्रीम कोर्टामध्ये का पटवून देऊ शकलं नाही सर? आम्ही हे सगळे प्रश्न जे आता मांडतो त्या दिवशी जे आहे 6 शुक्रवारी मला असं वाटतं ती केस मांडण्यात आली, शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवारी ताबडतोब स्टे झाला. त्यामुळे आमच्याकडे ते तयारी करायला आणि ती केस जी आहे जे त्यांनी मांडली तिथे शुक्रवारी, त्याच्यासाठी आम्हाला जास्ती काही बोलता झालं नाही, कळता झालं आणि ताबडतोब ते स्टे झाला. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आम्ही पुन्हा त्याच बेंचसमोर जाऊन विनंतीपूर्वक करणार आहोत. देवेंद्र फडणवीसच्या सूचनेनुसार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अध्यादेश काढला असं भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात आणि मग त्यांच्याच भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच तुमच्या अध्यादेशाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात आलेले आहे. हे काय आहे? माझं तेच तर म्हणणं आहे की सर्वपक्षीय निवडणुकी मिटिंगमध्ये ठरलं, 2 मिटिंग झाल्या, त्यामध्ये ठरलं की ठीक आहे की अशा प्रकारे अध्यादेश आपण काढायचा आणि पुढे जाऊया. आणि या कामामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा मी वारंवार बोलतोय. मी काल परवा सुद्धा त्यांच्याशी बोललो. आता ते सपोर्ट करतात, पण त्यांचे जे सचिव सेक्रेटरी वगैरे जे आहेत जिल्ह्याचे भाजपचे, तेच कोर्टामध्ये जाऊन या सगळे जे आहेत गोष्टी करतायत. तर ते तिकडून म्हणजे इकडून कोर्टातून ते अडवलं जात आहे, तिकडून सपोर्ट आहे म्हणून सांगितलं जात आहे आणि परत BJPचे जनजागरणसुद्धा सुरू आहे. आनंद आहे मला, परंतु मग ते खुल्यापणाने आणि स्पष्टपणे ते व्हायला हवं आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना थांबवायला पाहिजे. त्यांनी ते पहिल्यांदा आंदोलन जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात केलं पाहिजे की तुम्ही कोर्टात जाऊन हे का थांबवता. भुजबळ साहेब, एक चर्चा अशी आहे की इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भामध्ये मोठा खर्च येणार आहे आणि तो खर्चाचा मुद्दा सरकार म्हटल्यानंतर 5 रुपये 10 रुपये जर खर्च करायचे असले तरी त्याची मांडणी करून नीटपणे जे चेक करून देणार काय. आणि मग ह्या एवढ्या मोठ्या रकमा असतील तर त्या तुम्हाला माहिती आहे की फायनान्स डिपार्टमेंटचे अधिकारी वगैरे सगळं चेक करणार, कसं करणार, कशासाठी वापरणार, काय करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मग ते पुढे जातील. पण पैशाची अडचण नाही. पण अलोकेट केलेला आहे का निधी? इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी अलोकेट करण्यात आलेला आहे का? निधी अलोकेट करण्याचा कुठलाही त्याच्यामध्ये अडचण नाही. फक्त जो आहे ते तपासून, म्हणून आम्ही काल मी मंत्रिमंडळात सुद्धा सांगितलं की अधिकाऱ्यांनी प्रशासनातल्या फाईल्स इकडे तिकडे असं नेण्याऐवजी त्या फाईल्स घेऊन त्या आयोगांच्या समोर बसावं ते आणि ते त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा. परंतु प्रशासनाकडून सुद्धा अशा प्रकारची जे आहे ज्याची अर्जन्सी पाहता अशी दिरंगाई होता उपयोगी नाही. आणि काय अडचण त्यांची आहे ते पहा, तुमच्या काय अडचणी त्यांना सांगा, त्याच्यातून मार्ग काढा ना. परंतु ते आमच्यापर्यंत सुद्धा येत नाही. ते आम्हाला सुद्धा नंतर काहीतरी झाल्यानंतर कळतं, कारण इतर काही कामं असतात, इतर जबाबदारी असतात आणि आम्हाला वाटतं की बरोबर आहे. परंतु ते आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू, त्या सभासद जे आहेत आयोगाचे त्यांना सुद्धा सांगायला मग अडचण काय तुमची असेल तर तुम्ही आम्हाला सांगत जा, आम्ही त्यांना सांगू. मंत्रिमंडळ सचिवांना सांगितलं की तुम्ही त्यांच्याशी बसा आणि ताबडतोब मार्ग काढा. तुम्ही असा जर दिरंगाई वेळ करू नका, वेळ काढू नका. तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत, अजितदादासारखा फायनान्स मिनिस्टर आहे की तर्काफडकी निर्णय घेणार आहे आणि त्यामुळे जे आता डिले होते, तुम्ही आता म्हणता ते प्रशासनामधली काही दिरंगी असेल, परंतु ही गोष्ट जी आहे काल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि मंत्रिमंडळाच्या समोर अगदी स्पष्टपणे मांडली. मुख्यमंत्र्यांचं यावर काय म्हणणं? मुख्यमंत्री आता तूर्त तुम्हाला कल्पना आहे की त्यांचं तर म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण झालंच पाहिजे, वाचवलंच पाहिजे काय. आणि म्हणूनच मंत्रिमंडळाने एकत्रित तो निर्णय घेतला ना की संपूर्ण निवडणूक यात पुढे ढकला. आणि मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट आहे. आता त्यांच्या आजारपणामुळे, ऑपरेशनमुळे त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बोलून की कधी कधी जे आहे त्यांना आदेश देण्यामध्ये निश्चितपणे थोडेसे जे आहेत अडचणी निर्माण झाल्या असतील. पण अधिकाऱ्यांनी सुद्धा जे आहे जबाबदारी ओळखून जे लवकर हे पूर्ण करावं. भुजबळ साहेब एकच म्हणतात की आता याच्या पुढे काय, म्हणजे की आता याच्या पुढे जे आहे याच्या पुढे 13 तारीख
UPA संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये आपण सुद्धा आहात, आपला पक्ष आहात, आता त्या पक्षात शिवसेना येते, याकडे या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं बघता आपण? त्याला जोडून एक प्रश्न आहे की गेल्या 2 दिवसात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची संजय राऊत यांनी भेट घेतलेली आहे. राष्ट्रीय राजकारणावर चर्चा झाली आहे. ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. काँग्रेस सहित सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन लढा उभा करायची आवश्यकता आहे. प्रत्येकाने वेगवेगळे जर एकमेकाच्या विरुद्ध लढत राहिले तर शेवटी त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य होणार नाही आणि सरकारवर त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. अर्थात कोणाला वेगळी काही संघटना ठेवायची ठेवा, परंतु इलेक्शन लढताना मात्र एकत्रितच सगळ्यांनी मुकाबला करायला पाहिजे. एकाच छत्राखाली जर आपण मुकाबला केला तर अतिशय मजबूतीनं जे आहे विरोधी पक्ष जे आहे संपूर्ण त्या देशामध्ये बदल घडवू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं की काँग्रेस प्रणितच UPA असणं आवश्यक आहे की ममता आता तो बॅनर्जी असं माझा म्हणतायत की मी इथे काही का आहे खासदार UPA? मी काही खासदार नाही आणि देशाचं जे आहे त्याच्यावर काय करायला पाहिजे ते आमचे अध्यक्ष आणि सन्माननीय खासदार पवार साहेब आहेत, ते सगळं याच्यावर विचार करतात, ते इतर लोकांशी बोलत आहेत. सर्व काही पक्षांची मतं वेगवेगळे असू शकतात, परंतु त्यांना एकत्रित करण्याचं काम कुठल्याही बाजूने कुठल्याही प्रकारे एकत्रित यावेत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू परवा आहेत. संसदेत एक आंदोलन चालू असताना शरद पवारांना एक खुर्ची दिली संजय राऊत यांनी, त्याच्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जाते. मात्र अडवाणी असते, मुरली मनोहर जोशी जरी असते तरी त्यांनाही मी खुर्ची दिली असं संजय राऊत यांनी म्हटलं. खरं आहे, या दुसरे कोणी असते तर अशी खुर्ची दिलीच असती. म्हणजे हा किती दुष्टपणा आहे असं म्हणावं लागेल की त्यांची प्रकृती, त्यांचे झालेले ऑपरेशन, त्यांना खाली बसण्याचा होणारा त्रास काय या बाबतीत जर त्यांना खुर्ची दिली तर बिघडलं काय? खालीच जमिनीवरच बसायला पाहिजे असं कोणी सांगितलं? खुर्ची दिली ते काय त्यांना त्यांच्या प्रकृतीच्या अडचणीसाठी दिलेली आहे, दूसरे कशासाठी दिलेली नाही. यहाँ दिल्ली में आए हैं और आप सुप्रीम कोर्ट में OBC रिजर्वेशन को लेकर जो बात कहने वाले वो क्या खास बात है? देखिए, खानविलकर साहब के बेंच ने लास्ट मार्च महीने में एक जजमेंट दिया है और उसमें कहा है कि जो 2010 साल के जो कृष्णमूर्ति जजमेंट है उस केस का, जिसमें कहा है कि ट्रिपल टेस्ट पूरा करने के बाद OBC को आरक्षण दिया जाए, जिसमें कहा है कि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब उनके संख्या के हिसाब से दिया जाए. दूसरी टेस्ट है कि वो 50% के आगे नहीं जाना चाहिए. और तीसरी टेस्ट है कि OBC का एम्पिरिकल डाटा जमा किया जाए. अब एक कोरोना के वजह से जो है एम्पिरिकल डाटा जमा नहीं कर सके. एम्पिरिकल डाटा तो समीर भुजबल जब पार्लियामेंट ये सांसद थे, उन्होंने मांग की थी पार्लियामेंट में कि ये जो 2011 की जनगणना हो रही है उसमें OBC की भी जनगणना की जाए. उसके लिए स्वर्गीय मुंडे साहब, पवार साहब, सब लोगों ने जो है बड़ी मदद कर दी. ये हमारे जो लालू प्रसाद यादव हो या मुलायम सिंह यादव हो, मायावती, सब लोगों ने बहुत मदद की है. तो कांग्रेस के भी जो है क्या वो लोग भी जो सब सांसद थे, तो उसके कहने पर जनगणना हुई, मगर वो सेंसस कमिश्नर जो है उन्होंने नहीं की. वो ग्राम विकास खाता RDD या UD अर्बन डेवलपमेंट नगर विकास उन्होंने की. अब वो डाटा जो है 2016 में भारत सरकार के पास आया. जेटली साहब ने कहा कि डाटा आया है, OBC की परिस्थिति बहुत ही खराब है. उन्होंने आंकड़े जाहिर नहीं किए. बाद में जो है उसमें कुछ सदोष कुछ बातें हैं, तो उसके लिए पनगढ़िया समिति जो है वो निर्माण की गई, मगर उस समिति में सदस्य नहीं नियुक्त किए गए. तो 5 साल के बाद वो पनगढ़िया समिति वो भी जो है उन्होंने रेजिग्नेशन देके वो गए. अब उसके बाद में जो है एक केस चली सुप्रीम कोर्ट में, तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि भाई हाँ वो ट्रिपल डाटा कर दो.
पूरा करो। अब उसके हिसाब से जो है हमने भी जो है अध्यादेश निकाल के आयोग की निर्मित के अध्यादेश निकाला और कहा कि हम ट्रिपल डाटा में से पहली दो बातें जो है 50% के ऊपर नहीं जाएंगे, शेड्यूल ट्राइब को उनके हिसाब से देंगे और एम्पिरिकल डाटा जमा करने के लिए हमने आयोग प्रस्तावित किया है। कोरोना के वजह से वो कदम आगे नहीं डाल सके हैं और इसी वक्त जो है एक दूसरी केस हमने खानविलकर साहब के बेंच पे डाली है, बेंच पर 3 महीने से चालू है कि भारत सरकार को कहा जाए कि वो एम्पिरिकल डाटा हमको दिया जाए। वो भी केस 13 तारीख को है और ये भी केस 13 तारीख को है। तो लास्ट मंडे को उन्होंने खानविलकर साहब के बेंच ने जजमेंट दिया कि जो इलेक्शन तुम अब शुरू हो गए हैं प्रोसेस, जो तुम्हारी कार्यप्रणाली जिसमें 27% सीटें जो ओबीसी की है वहाँ इलेक्शन नहीं होगा और बाकी जगह इलेक्शन होगा। तो महाराष्ट्र सरकार का कहना है दो बातें कि अगर इलेक्शन नहीं होना है तो पूरा इलेक्शन स्थगित करो और ये एम्पिरिकल डाटा हम देंगे और इलेक्शन हमको ओबीसी के साथ ही करना है, अलग अलग हम नहीं कर सकते हैं। ये महाराष्ट्र सरकार का कहना है। दूसरी जगह से जो हम लोग जो है ओबीसी के कार्यकर्ता हम कहते हैं कि भाई सरकार ये गलत है या वो गलत है वो दूर रखो, मगर ओबीसी के ऊपर अन्याय हो रहा है जो 54% है, वो अन्याय क्यों हो रहा है। तो ऐसी सारी बातें लेकर हम फिर से आज एफिडेविट करेंगे और 13 तारीख को सोमवार को खानविलकर साहब के सामने सारी बातें रखेंगे। और इसलिए प्रफुल्ल पटेल साहब, समीर भुजबल और हम कल मुकुल रोडगी साहब से बातचीत की आधा घंटा और वो जो है महाराष्ट्र की सरकार की तरफ से अपनी बात रखेंगे। बाद में हम जो डीएमके के सांसद है और बड़े वकील भी है विल्सन, उनको कहा कि महात्मा फुले समता परिषद के ओर से आप खड़े रहो और कहो कि हमारी क्या गलती है, हमको क्यों नकारा जा रहा है, अन्याय क्यों हो रहा है। ये तो और आज 5 बजे कपिल सिब्बल के साथ जो है हमारी तीसरी मीटिंग है जिसमें ये बात हम रखेंगे कि जिस शख्स ने, जिस उम्मीदवार ने ओबीसी की जगह के लिए फॉर्म भरा है अभी और फॉर्म भरने की जगह तारीख खत्म हो गई है, उसके तरफ से जो है वो खड़े होंगे भले और कहेंगे कि हम तो इलेक्शन में के लिए फॉर्म भरे हैं, हमारा इलेक्शन क्यों रोका जा रहा है, हमारे ऊपर अन्याय हो रहा है। तो ऐसे 3-4 जो है विधिज्ञ जो है, बड़े वकील जो है, हम उनको दरख्वास्त कर रहे हैं कि हमारी केस वो सुप्रीम कोर्ट के सामने रखे और सुप्रीम कोर्ट से जो है ये ऑर्डर पास करें, इलेक्शन हो तो सबका हो, अगर उसको स्टे हो, स्थगिति मिले तो सबको स्थगिति मिले, कोई इलेक्शन ना हो, ओबीसी को छोड़कर इलेक्शन ना हो, यही हम उनसे विनती कर रहे हैं। धन्यवाद।